ओके स्टुडंट्स, या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वे. मेथड्स ऑफ प्लेन टेबल सर्वे, ग्रॅडिएशन मेथड, इंटरसेक्शन मेथड आणि ट्रॅव्हर्सिंग मेथड, या तीन मेथड आपण पाहिलेल्या होत्या. आज आपण काय करूया, या सिलेबसमधला शेवटचा पॉईंट आहे आपला, या युनिटमधला शेवटचा पॉईंट आहे मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ द प्लेन टेबल सर्वे. मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ द प्लेन टेबल सर्वे म्हणजे काय? मेरिट्स म्हणजे ॲडव्हांटेजेस आणि डिमेरिट्स म्हणजे डिसॲडव्हांटेजेस. म्हणजे मेरिट्स म्हणजे ॲडव्हांटेजेस, डिमेरिट म्हणजे डिसॲडव्हांटेजेस. मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑर ॲडव्हांटेजेस अँड डिसॲडव्हांटेजेस म्हणजे फायदे आणि तोटे हे आपण प्लेन टेबल सर्वेचे बघायचे आहे. त्यामध्ये मेरिट्स म्हणजे काय, म्हणजे फायदे काय आहे, ॲडव्हांटेजेस काय आहे. तर इट इज अ रॅपिड अँड सुटेबल फॉर स्मॉल स्केल वर्क. म्हणजे आपल्याला छोट्या स्केलवरती जर का वर्क करायचं असेल, म्हणजे खूप मोठं वर्क नाही, अगदीशी छोटंसं वर्क करायचं असेल, छोट्या स्केलवरती आपल्याला काम करायचं असेल, तर आपण प्लेन टेबल इज अ व्हेरी सुटेबल मेथड. प्लेन टेबल सर्वे इज अ व्हेरी सुटेबल मेथड. काय आहे, जर का आपल्याला छोट्या स्केलवरती काम करायचं असेल तर आपण काय करू शकतो, प्लेन टेबल आपण वापरू शकतो. Since the field work and plotting work is done simultaneously, काय आहे, the surveyor can compare the plotted work with the details of the ground. काय करू शकतो आपण, बघितलेलं आहे ट्रॅव्हर्सिंग मेथड, इंटरसेक्शन मेथड आणि ग्रॅडिएशन मेथड मध्ये आपण काय बघितलं आहे. आपण प्लेन टेबल सर्वेइंग मध्ये आपण फील्डचा सर्वे करता करता आपण त्याच वेळी काय करत असतो, त्याच वेळी आपण काय करत असतो, ड्रॉइंग शीटवर सुद्धा आपण ते काम करत असतो, प्लॉटिंग करत असतो आपण ड्रॉइंग शीटवरती, बरोबर. तर हे प्लॉटिंग करताना आपण काय करू शकतो, ते प्लॉटेड वर्क आहे, ते शीटवरती आपण प्लॉट केलेलं जे काम आहे आणि ग्राउंडवरचे जे डिटेल्स आहेत ते आपण कम्पेअर करू शकतो, बरोबर ना. तर हा एक त्याचा फायदा आहे. अजून एक पुढचा कुठला फायदा आहे याचा, मेरिट्स कुठला आहे, ॲडव्हांटेज कुठला आहे, द ग्रेटर स्किल इज नॉट रिक्वायर्ड. म्हणजे आपल्याला एकदम स्किल पर्सन इथं असायला पाहिजे अशी काही इथं आवश्यकता नाही. आणि मोस्ट सुटेबल फॉर द एरिया वेअर कंपास सर्वे इज नॉट फिजिबल ड्यू टू लोकल अट्रॅक्शन. म्हणजे लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय, मॅग्नेटिक, ते कंपास सर्वेमध्ये काय असतो, मॅग्नेट असतो, बरोबर. त्यामुळे एखादं काही असं धातूचं असेल, एखादं लोखंडी पोलादी काय तिथं खांब असेल किंवा लाईटच्या तारा ज्या गेल्या असतात, त्या लाईन्स गेल्या असतात, त्यामुळे काय होऊ शकतं, ते लोकल अट्रॅक्शन होऊ शकते. त्या चुंबक असल्यामुळे त्यामध्ये काय होतं, लोकल अट्रॅक्शन होतं. त्यामुळे ते ट्रू नॉर्थ, ट्रू साऊथ आपल्याला दाखवत नाही. त्यामुळे तिथं कंपास सर्वे आपल्याला जर फिजिबल नसेल तर अशा वेळी आपण काय करू शकतो, काय करू शकतो, प्लेन टेबल सर्वे आपण वापरू शकतो. तुम्ही म्हणा की प्लेन टेबल सर्वेमध्ये आपण मॅग्नेटिक मेरिडियननं ओरिएंटेशन करतोच की, पण मॅग्नेटिक मेरिडियनच आपण ओरिएंटेशन करायला पाहिजे असं काहीच नाही. आपण बॅक साईड मेथडनं सुद्धा आपण ओरिएंटेशन करू शकतो. त्यामुळे प्लेन टेबल मेथड इज व्हेरी फिजिबल वेअर द लोकल अट्रॅक्शन इज मोर. ओके, लोकल अट्रॅक्शन जास्त असल्यामुळे जिथं कंपास सर्वे फिजिबल आहे अशा ठिकाणी आपण काय करू शकतो, आपला प्लेन टेबलच्या सहाय्याने आपण सर्वे कंडक्ट करू शकतो. ओके, त्यानंतर हे पॉईंट जे आहे ते पॉईंट तुम्ही लिहून घ्या. सगळे पॉईंट्स तुम्ही काय करा, नोट डाऊन करून घ्या. ओके, त्यानंतर बघूया आपण की डिमेरिट्स. मी पुसतोय डिमेरिट्स ऑफ द प्लेन टेबल सर्वे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे लिहून घ्या. त्याचे डिमेरिट्स म्हणजेच तोटे किंवा डिसएडव्हांटेजेस काय आहेत प्लेन टेबल सर्वेचे, डिमेरिट्स किंवा डिसएडव्हांटेजेस काय आहेत. इट इज नॉट सुटेबल, it is not
stable in wet climate and high wind area. In wet climate and high wind speed. High wind speed area. Wind speed area. Then it is not intended. It is not intended for better accuracy of work. It is not intended for better accuracy work. The instrument is heavy. Instrument is heavy. In the bright sun, due to strain on ions, due to strain on ions, plotting becomes difficult. ओके, याची डिमेरिट्स काय आहेत किंवा डिसएडव्हांटेजेस किंवा तोटे काय आहेत? ज्या ठिकाणी वेट क्लायमेट म्हणजे ढगाळ वातावरण, जिथं पावसाचं वातावरण असेल किंवा तिथं असं धुकं पडत असेल किंवा ज्या ठिकाणी अतिशय जास्त वाऱ्याचा वेग आहे, विंड स्पीड इज व्हेरी हाय, विंड स्पीड इज व्हेरी हाय, अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी वेट क्लायमेट असेल अशा ठिकाणी आपण काय करू शकत नाही, प्लेन टेबल सर्वे ही मेथड वापरू शकत नाही. कारण की आपण ड्रॉइंग वेट क्लायमेट असेल तर काय होईल, ड्रॉइंग शीट आपली खराब होणार किंवा हाय विंड स्पीड असेल तर आपला प्लेन टेबल असा वाऱ्याच्या ह्यानं हलू शकतो, त्यामुळे आपण काय होतं आपलं प्लॉटिंग वर्क व्यवस्थित होऊ शकत नाही. त्यामुळे आपण ही मेथड त्या एरियामध्ये वापरू शकत नाही. हा त्याचा काय आहे, डिसएडव्हांटेजेस आहे. आणि काय आहे, इट इज नॉट इंटेंडेड फॉर अ ग्रेटर ॲक्युरेसी वर्क, म्हणजे ग्रेटर ॲक्युरेसी जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण प्लेन टेबल सर्वे करू शकत नाही. हे त्याचा डिसएडव्हांटेजेस आहे. म्हणजे काय, आपल्याला जर का एखाद्या वर्कची ॲक्युरेसी जास्त पाहिजे आहे तर आपण काय करू शकत नाही, आपण प्लेन टेबल सर्वे वापरू शकत नाही. कारण की इट इज नॉट इंटेंडेड टू फॉर द ग्रेटर ॲक्युरेसी ऑफ द वर्क. ग्रेटर ॲक्युरेसीसाठी आपण प्लेन टेबल सर्वे कधीच वापरत नाही. त्यानंतर काय, इंस्ट्रुमेंट इज हेवी कम्पेअर्ड टू द अदर इन्स्ट्रुमेंट्स. ओके, अदर म्हणजे ड्रग कंपासपेक्षा हा प्लेन टेबल सर्वे करण्यासाठी जे ॲक्सेसरीज लागणार आहे, तुम्हाला ॲलिड लागणार आहे, फोर्क लागणार आहे, प्लेन टेबल लागणार आहे, स्टँड लागणार आहे, हे जे हेवी इन्स्ट्रुमेंट आहे आणि हे हेवी इन्स्ट्रुमेंट आहे आणि आउटपुट आपल्याला काय होतं, लेस ॲक्युरेसी आपल्याला मिळते. ओके, त्यानंतर ड्यू टू इन द ब्राईट सन द स्ट्रेन ऑन द आईज प्लॉटिंग मे बिकम डिफिकल्ट. म्हणजे काय, अतिशय तीव्र ऊन असेल, हेवी सन असेल, तीव्र ऊन असेल तर आपण काय होतं, आपल्या डोळ्यावर स्ट्रेन येतो, आपला ताण येतो आणि मग आपलं प्लॉटिंग वर्क आहे किंवा बायसेक्ट करताना तो ऑब्जेक्ट आपल्याला व्यवस्थित दिसत सुद्धा नाही कधी कधी. ओके, तर अशा वेळी आपण काय करू शकत नाही, प्लेन टेबल सर्वे आहे तो प्लेन टेबल सर्वे आपण अशा केसमध्ये कंडक्ट करू शकत नाही. प्लेन टेबल सर्वे आपण अशा वेळी काय करू शकत नाही,
कंडक्ट करू शकत नाही. ओके, हे आहेत त्याचे डिमेरिट्स. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघूया की इथं सिलेबस संपतो हा युनिटचा, तरी पण आपण काय करूया, सिच्युएशन्स वेअर द प्लेन टेबल सर्वे इज टू बी कॅरी, म्हणजे आपण कोणकोणत्या सिच्युएशन्समध्ये प्लेन टेबल सर्वे कॅरी करतो. त्यानंतर प्रिकॉशन्स टू बी टेकन, कोणकोणत्या प्रिकॉशन्स आपण इथे घेतल्या पाहिजेत आणि कोणकोणते एरर्स आपल्याकडून त्यामध्ये होऊ शकतात. प्लेन टेबल सर्वे करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे विच प्रिकॉशन्स वी शूड टेक बाय कंडक्टिंग द प्लेन टेबल सर्वे, आणि कोणकोणत्या आपल्याकडून चुका होऊ शकतात प्लेन टेबल सर्वे, एरर्स इन द प्लेन टेबल सर्वे, हे आपण यामध्ये काय करूया बघूया. हे लिहून घ्या व्हिडिओ पॉज करून. त्या सिच्युएशनमध्ये आपण प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करतो. कुठल्या कुठल्या सिच्युएशनमध्ये आपण करतो, फॉर सर्वे इन which for survey in which high accuracy is not required. High accuracy is not required. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला हाय ॲक्युरेसी गरजेची नाही अशा ठिकाणी आपण काय करतो, प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करतो. For small scale mapping,
कोणकोणत्या सिच्युएशन मध्ये आपण प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करू शकतो? तर ह्या सिच्युएशन्स आहेत, ह्या सिच्युएशन्स मध्ये आपण काय करू शकतो? प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करू शकतो. द सर्वे इन विच हाय ॲक्युरसी इज नॉट रिक्वायर्ड. ज्या ठिकाणी आपल्याला हाय ॲक्युरसी गरजेची नाही अशा ठिकाणी आपण प्लेन टेबल सर्वे काय करत असतो? कंडक्ट करत असतो. फॉर स्मॉल स्केल मॅटर म्हणजे अतिशय छोटं वर्क असेल तर ते छोटं म्हणजे त्याचे मेरिट्स जे आहेत ते मेरिट्स आपण इथं सिच्युएशन मध्ये आपण वापरतो. स्मॉल स्केल मॅपिंगसाठी म्हणजे स्मॉल स्केल वर्क असेल तर हे स्मॉल स्केल वर्क कंडक्ट करण्यासाठी, स्मॉल स्केल वर्क कॅरी करण्यासाठी आपण काय करतो? प्लेन टेबल सर्वे ह्या इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपण सर्वे करत असतो. हे द लोकल अट्रॅक्शन इज मोर ड्यू टू मॅग्नेटिक ॲक्शन. म्हणजे ज्या ठिकाणी पोल आहे किंवा काही लोखंडी आहे किंवा पोलादी आहे, लाइटिंगचे ॲल्युमिनियमच्या त्या तार्स असतात, त्या कॉपरच्या त्या तारा असतात, त्या तारा जात असते, त्यामुळे ते काय होतं कंपास सर्वे आपण तिथे करू शकत नाही. तर अशा ठिकाणी लोकल अट्रॅक्शन जे असणार आहे ते लोकल अट्रॅक्शन जास्त असणार आहे आणि ती लोकल अट्रॅक्शन टाळण्यासाठी आपण काय करतो? त्या केसमध्ये आपण प्लेन टेबल सर्वेइंग ह्या मेथडचा, ह्या इन्स्ट्रुमेंट वापरून आपण काय करतो? सर्वे कंडक्ट करतो. त्यानंतर हे स्किल लेबर्स आर नॉट अवेलेबल म्हणजे ज्या ठिकाणी स्किल लेबर अवेलेबल नाहीत, ज्या ठिकाणी स्किल लेबर अवेलेबलच नाहीत अशा ठिकाणी आपण काय करतो? प्लेन टेबल सर्वे आपण वापरून कंडक्ट सर्वे करू शकतो. कारण की प्लेन टेबलसाठी इज हाय स्किल लागत नाही. तर ह्या सिच्युएशन्समध्ये आपण काय करू शकतो? प्लेन टेबल सर्वे आपण कंडक्ट करू शकतो. हे पॉईंट व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचे. ओके, तुम्हाला एक्झाममध्ये हेच पॉईंट, तुम्ही पुस्तकात नाही केलं तर डायरेक्ट मी जे नोट्स देतोय ना त्या नोट्समधूनच तुम्ही हे करा. ओके, बुक्समधून नाही केलं चालेल, एवढंच पॉईंट करा. हे पॉईंट मी आता रब करतो, तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आणि ते लिहून घ्या. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे प्रिकॉशन्स इन प्लेन टेबल सर्वे. प्रिकॉशन्स टू बी टेकन. Precautions to be taken. Precautions to be taken in plane table survey. In plane table survey. कोणकोणत्या प्रिकॉशन म्हणजे कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे? आपण प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर स्टेशन्स रिप्रेझेंटेड आफ्टर टेबल इज सेट, द टेबल इज क्लियर. आफ्टर द टेबल इज सेट, while sighting the object, while sighting the object, only alidate should be moved. Only alidate should be moved. And not the entire plane, and not the whole setup. काय करायचं आहे? आपण काय करतो? ही एक अशी ड्रॉइंग शीट आहे आणि या ड्रॉइंग शीट वरती आपण काय करता? असा ॲलिडेट एखादा इथे पॉइंट काय आहे? पॉइंट
एम आहे इकडं पॉईंट एल आहे. एल या पॉईंटवरती आपण काय केला आयडेंटिटी ठेवला असा, आयडेंटिटी ठेवला असा. ओके, आणि इथून असं आपण बघायला लागलो बरोबर. आणि एम हा पॉईंट आपण साइटिंग, एम हा पॉईंट आपण ऑब्जेक्टला, या एमच्या ऑब्जेक्टला आपण साइटिंग करावं वगैरे बायसेट करतोय. तर फक्त हा आयडेंटिटीच आपण काय करा, आणि आपण आता काय करतो इकडं एन हा पॉईंट सुद्धा बायसेट करायचा आहे. तर त्यावेळी पूर्ण टेबल असं आपण फिरवायचं नाही. आपण काय करायचं, फक्त हा आयडेंटिटी फिरवायचा आणि एन हा पॉईंट करायचा आहे, बायसेट करायचा आहे. ओनली आयडेंटिटी शुड बी मूव्ड अँड नॉट द होल सेटअप. या पूर्ण सेटअप न हलवता फक्त हा आयडेंटिटीज आपण हलवायचा आहे. ओके, ही काळजी आपण घेतली पाहिजे, ही काळजी आपण ह्यामध्ये घेतली पाहिजे. त्यानंतर ओनली फ्युरिशियल एज, should use, the judicial age should be used for drawing, the lines on the printed, drawing the lines on the drawing sheet, line on the sheet. And should be touched with the station point on the sheet. And should be touched. Should be touched. And should be touched with the station point on the sheet. The station point. With the station point. Station point on the sheet. म्हणजे काय, म्हणजे आपला हा ही आपली ड्रॉइंग शीट आहे, याची ड्रॉइंग शीट आहे. आणि या ड्रॉइंग शीट वरती आपण हा एम हा पॉइंट काय केला, हा एन पॉइंट आहे. एन पॉइंट वरून एम पॉइंट हा आपल्याला बायसेट करायचा आहे ॲलिडेटच्या सहाय्याने. तर ॲलिडेटच्या सहाय्याने आपण जेव्हा हा बायसेट करणार आहे त्यावेळी ही जी एज आहे, ही फ्युरिशियल एज आहे, ही फ्युरिशियल एजच आपण वापरली पाहिजे. त्या एजच्या सहाय्याने आपण ही अशी लाईन ड्रॉ केली पाहिजे. ओके, आणि हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट हा एन पॉइंट वरतीच असला पाहिजे. ही जी एज आहे ह्या एन पॉइंट वरतीच अशी प्लेस असली पाहिजे, इथंच ती फिक्स असली पाहिजे. आणि त्याच वेळी आपण ह्या एजच्या सहाय्याने आपण ही ड्रॉइंग काढायची आहे, ड्रॉ करायची आहे. अन्यथा आपल्याला एरर्स येऊ शकतात, त्यामध्ये एरर्स आपल्याला येऊ शकतात, प्लॉटिंग एरर आपल्याला येऊ शकतो. ओके, drawing sheet should be kept. Drawing sheets should be kept as clean, should keep as clean as possible. As clean as possible. म्हणजे काय, म्हणजे आपली जी ड्रॉइंग शीट आहे, ड्रॉइंग शीट जेवढी आपल्याला स्वच्छ ठेवता येईल तेवढी स्वच्छ आपण ठेवली पाहिजे. ओके, आता घाम आला तसाच हात आपण त्या शीटवरती लावतो, घाण होते. त्यामुळे जेवढी आपल्याला स्वच्छ ठेवता येईल तेवढी स्वच्छ आपण ती ड्रॉइंग शीट काय केली पाहिजे, ठेवली पाहिजे.
construction lines should be drawn with soft pencil. Should be drawn fine. Should be drawn fine with soft pencil. Soft pencil. With soft pencil. With soft pencil. So as to rub easily. So as to be rubbed easily. Okay, this thing. ओके, कोणकोणती काळजी आपण घेतली पाहिजे प्लेन टेबल सर्वे करताना? प्लेन टेबल सर्वे करताना आपण while sighting the object only alidate should be moved and not the whole setup. म्हणजे काय? हा असा समजा काय आहे, असा हा ड्रॉइंग शीट आहे, हा पूर्ण तुमचा प्लेन टेबल आहे आणि या प्लेन टेबल वरती तुम्ही काय केलंय, हा असा alidate ठेवलेला आहे. तर तुम्हाला आता एखादा ऑब्जेक्ट असा बायसेक्ट करायचा आहे, तर तो ऑब्जेक्ट तुम्ही सायक्लिंग करताय, बायसेक्ट करताय, त्यावेळी तुम्ही काय करणार आहे, फक्त हा ॲलिडेट आहे तो ॲलिडेट असा मूव्ह करायचा आहे, ॲलिडेट असा मूव्ह करायचा आहे. तुम्ही असं पूर्ण इन्स्ट्रुमेंट असं मूव्ह नाही करायचं, तुम्ही हा ॲलिडेट फक्त असा मूव्ह करायचा आहे. ओके, त्यानंतर ओनली फ्युरिशियल ए शुड बी यूज्ड फॉर ड्रॉइंग द लाइन्स ऑन द शीट अँड शुड बी टच विथ द स्टेशन पॉइंट ऑन द शीट. समजा मी काय मित्र सांगतो की ही ड्रॉइंग शीट आहे, या ड्रॉइंग शीट वरती हा एल पॉइंट आहे, हा एम पॉइंट आहे इथं, आणि असा आपण ॲलिडेट वापरणार आहे. तर ह्या ॲलिडेटची ही जी फ्युरिशियल एज आहे, ही फ्युरिशियल एज आपण काय करायची हे वापरायची आहे. त्याच्यासाठी लाईन ड्रॉ करण्यासाठी ह्या एजच्या साइडला आपण लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, इतर कोणत्याही इन्स्ट्रुमेंटचा आपण लाईन ड्रॉ करण्यासाठी वापरायचा आहे. आणि हे जे एंड आहे, हे एंड आपण ह्या पॉइंट वरती ठेवलं पाहिजे. हे एंड आहे, हे एंड ह्या पॉइंटला टच असलं पाहिजे, स्टेशन पॉइंटला टच असलं पाहिजे. ओके, त्याच वेळी आपण ते ड्रॉ करू शकतो, नंतर त्यामध्ये आपल्याला प्लॉटिंग एरर्स आपल्याला मिळू शकतात. ओके, ड्रॉइंग शीट शुड बी क्लीन, शुड बी केप्ट ॲज क्लीन ॲज पॉसिबल. आपण काय करायचं, ड्रॉइंग शीट आहे ती जेवढी शक्य आहे तेवढी आपण काय करायचं, ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि कन्स्ट्रक्शन लाईन शुड बी ड्रॉन विथ अ पेन्सिल, विथ अ सॉफ्ट पेन्सिल, सो ॲज टू बी रब इझिली. म्हणजे काय, कन्स्ट्रक्शन लाईन म्हणजे आपल्याला रब वगैरे असं करायचं आहे, लाईन्स वगैरे ड्रॉ करायचे आहे, त्या ड्रॉ करताना काय करायचं, कन्स्ट्रक्शन लाईन्स म्हणजे आता समजा कन्स्ट्रक्शन लाईन्स म्हणजे काय असणार आहे, हा तुमचा काय आहे, ही ड्रॉइंग शीट आहे आणि इकडे तुमचा कोणता असा ऑब्जेक्ट आहे, इकडे असा कोणता ऑब्जेक्ट आहे. तर तुम्ही या पॉइंट पासून अशी जी इथं लाईन टाकणार आहे, तर ही ह्या शीटच्या बाहेरची ही जी काय लाईन असणार आहे ती काय असली पाहिजे, सॉफ्ट असली पाहिजे, अतिशय दाबून अशी नाही करायची, सॉफ्ट असली पाहिजे. कारण काय, नंतर आपण ती पुसणार आहे, खोडणार आहे, अशी बरोबर रब करणार आहे, आपण ती काय करणार आहे, रब करणार आहे. त्यामुळे आपण ती लाईन आहे ती सॉफ्ट काढली पाहिजे, जेणेकरून आपल्या ड्रॉइंगवरती घाण होणार नाही, ते जे मार्क आहे ते मार्क राहणार नाही. ह्या ज्या काही प्रिकॉशन्स आहेत, ही जी काही काळजी आहे ती आपण प्लेन टेबल सर्वे कंडक्ट करताना घेतली पाहिजे. त्यामुळे आपण एक शेवटचा पॉईंट बघून आपला हा युनिट संपतोय. शेवटचा पॉईंट बघू, एरर्स इन द प्लेन टेबल सर्वे. एरर्स, कोणकोणते एरर्स आपल्याला यामध्ये येऊ शकतात. तर यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर आणि प्लॉटिंग एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर असू शकतात, प्लॉटिंग एरर असू शकतात. इन्स्ट्रुमेंट मध्ये कुठले एरर आणि प्लॉटिंग मध्ये कुठले एरर येऊ शकतात.
प्लेन टेबल सर्वे एरर्स इन प्लेन टेबल सर्वे यामध्ये 3 टाईपचे एरर्स असू शकतात. एरर इन्स्ट्रुमेंटल एरर errors of plotting, errors of plotting, and errors due to manipulation. Errors due to manipulation. Errors due to manipulation. तर यामध्ये इन्स्ट्रुमेंटल एरर कोणकोणते असू शकतात? पहिला पॉइंट इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर कोणकोणते असू शकतात? इम्परफेक्ट ॲडजस्टमेंट of the instrument. Adjustment of the instrument. म्हणजे काय? म्हणजे आपण सेंटरिंग व्यवस्थित केले नसेल, लेवलिंग जर आपलं नसेल व्यवस्थित, तर हे एरर येऊ शकतात. ओके. त्यानंतर स्ट्रक्चरल डिफेक्ट्स. इन इंस्ट्रूमेंट. स्ट्रक्चरल डिफेक्ट्स म्हणजे त्या इंस्ट्रुमेंट मध्येच प्रॉब्लेम आहे, काहीतरी मॅन्युफॅक्चरिंग करताना त्यात काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे, तर आपण तो काहीच करू शकत नाही. आपण अशा वेळी काही बदलू शकत नाही, आपल्याला इन्स्ट्रुमेंटच चेंज करावं लागेल. त्यामुळे स्ट्रक्चरल डिफेक्ट जर काय असतील इन्स्ट्रुमेंटमध्ये, तर आपल्याला आपल्या वर्कमध्ये काय असणार आहे, एरर्स येणार आहेत, आपल्याला चुका त्यामध्ये दिसणार आहेत. त्यानंतर ड्यू टू विअर अँड टिअर. Imperfection due to wear. Imperfection due to wear and tear. म्हणजे काय, त्याची झीज झाली असेल तर अशा वेळी आपण काय करतो, आपल्याला काय होणार आहे, त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येणार आहे. जर झीज जास्त झाली असेल तर काय होऊ शकतं, आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतात, आपलं वर्क आहे मध्ये एरर येऊ शकतात. त्यानंतर एरर्स ऑफ प्लॉटिंग. एरर्स ऑफ 1 नंबरचा एरर्स ऑफ प्लॉटिंग. प्लॉटिंगचे एरर कुठे असतात? आपण काय व्यवस्थित प्लॉटिंग केलं नसेल, आपला ॲलिडेट आहे तो आपण ॲलिडेट का व्यवस्थित मूव्ह केला नसेल, किंवा आपण पूर्ण इन्स्ट्रुमेंटच मूव्ह केला असेल, किंवा आपण व्यवस्थित ऑब्जेक्ट जर का बायसेक्ट करून जर का आपण जर का हे केलं नसेल, प्लॉटिंग केलं नसेल, तर हे एरर आपल्याला प्लॉटिंगचे येऊ शकतात. तिसरं जे एरर आहे ते काय, तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो कुठला आहे, एरर ड्यू टू मॅनिप्युलेशन आणि सायटिंग. Errors due to manipulation and citing. Errors due to manipulation
horizontally, board is not horizontal. Board is not horizontal. म्हणजे काय, आपण जर का लेवलिंग व्यवस्थित केलं नसेल, आपला जो बबल टो आहे त्याला लेवलिंग इंस्ट्रुमेंट मधला जर काही बबल आहे तो बबल जर का सेंटरला नसेल तर तो आपला प्लेन टेबल आहे तो हॉरिझॉन्टल व्यवस्थित नसणार आहे, तो असा तिरका झाला असेल. तर अशा वेळी आपल्याला हे एरर्स येतात, प्लॉटिंग आणि सायटिंगचे आपल्याला आता एरर्स येतात. ओके, त्यानंतर आहे डिफेक्टिव्ह सायटिंग. डिफेक्टिव्ह म्हणजे आपण सायटिंगच व्यवस्थित केलं नसेल, डिफेक्टिव्ह सायटिंगच केलं नसेल, व्यवस्थित नसेल केलं तर त्यामुळे आपल्याला त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यानंतर डिफेक्टिव्ह ओरिएंटेशन. आपण जर ओरिएंटेशन जर आहे ते ओरिएंटेशन जर आपण व्यवस्थित केलं नसेल तर आपल्याला काय होतो, आपल्याला एरर्स मिळतो. त्यानंतर आहे मोमेंट ऑफ द बोर्ड बिटवीन साइड्स. मोमेंट ऑफ द बोर्ड, मोमेंट ऑफ बोर्ड, मोमेंट ऑफ द board, moment of the board while sighting. Next आहे inaccurate centering. Inaccurate centering. Okay. Errors due to manipulation and sighting. त्यामध्ये कोण येणार, बोर्ड इज नॉट हॉरिझॉन्टल. आपला जो ड्रॉइंग बोर्ड आहे तो आपला प्लेन टेबल आहे तो व्यवस्थित हॉरिझॉन्टल नसेल, तो लेवल झाला नसेल तर काय होतं, आपल्याला एरर येतो. त्यानंतर डिफेक्टिव्ह सायटिंग म्हणजे आपण सायटिंगच व्यवस्थित केलं नाही किंवा डिफेक्टिव्ह ओरिएंटेशन, आपण ओरिएंटेशनच व्यवस्थित केलं नसेल तर आपल्याला एरर येतो. त्यानंतर आपण मोमेंट ऑफ द बोर्ड व्हाईल सायटिंग म्हणजे आपण ते सायटिंग करताना तो ऑब्जेक्ट बायसेट करताना आपण जर का फक्त ॲलिडेट न हलवता पूर्ण बोर्डच हलवला, पूर्ण इन्स्ट्रुमेंटच हलवलं तर आपल्याला त्यामध्ये एरर येतात. आणि इनॲक्युरेट सेंटरिंग, आपण जर का सेंटरिंग व्यवस्थित केलं नसेल, आपला ग्राउंड स्टेशन पॉईंट आहे तो व्यवस्थित आपल्या शीटवरती आपण आणला नसेल तर आपल्याला काय होतं, हे एरर मिळतात. अशा पद्धतीने आपण सर्व एरर्स कुठले आपल्याला प्लेन टेबल सर्वेमध्ये येऊ शकतात हे बघितलेलं आहे. आणि इथं आपला युनिट 1 हा संपलेला आहे. युनिट 1 आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण युनिट 2 कडे वळणार आहोत. युनिट 2 आहे आपला थिओडोलाइट सर्वे. थिओडोलाइट हे अतिशय महत्त्वाचं इन्स्ट्रुमेंट आहे, खूप मोठा चॅप्टर आहे, जवळजवळ 16 मार्काचा असेल मला वाटतं. 16 तास सुद्धा तो आपल्याला घ्यावा लागणार आहे. त्यामुळे खूप मोठा चॅप्टर आहे. दुसरा आपला पहिला युनिट आहे तो पहिला युनिट इथं संपलेला आहे. ओके, तर तुम्ही काय करा, मी आता तुम्हाला याच्यावरती एक असाइनमेंट देईन. मी आता तुम्हाला काय करेन, तुमच्याकडे आता नोट्स असतील, अशा सगळ्या नोट्स तुम्ही व्हिडिओ पॉज करत तुम्ही लिहा आणि मी तुम्हाला असाइनमेंट देईन. मी तुम्हाला काय करेन, एक असाइनमेंट देईन. तर ती असाइनमेंट तुम्ही व्यवस्थित सॉल्व्ह करायची आहे. असाइनमेंटसाठी सेपरेट एक नोटबुक आणायची आहे. असाइनमेंटसाठी सेपरेट नोटबुक घाला. सर्व असाइनमेंट मला लिहायच्या आणि 2 दिवसात लगेच मला व्हॉट्सअपला PDF करून पाठवायची. व्हॉट्सअपला PDF करून मला त्या असाइनमेंट पाठवायच्या आहेत. ओके, तर मी तुम्हाला असाइनमेंट सेट करतो. इथं आपला युनिट 1 संपलेला आहे. अभ्यास करा, व्यवस्थित लेक्चर बघा. तुम्हाला असे लेक्चर कुठेही मिळणार नाही, बाहेर कॉलेजमध्ये कुठल्याही तुम्हाला असं लेक्चर मिळणार नाही. गव्हर्नमेंटमध्ये कॉलेजला तुम्ही गेला तर तुम्हाला शिक्षकांचे तोंड पण बघायला मिळत नाही. त्यामुळे इथं जे होतं आपलं ते अतिशय व्यवस्थित आपण घेतोय, त्याचा पुरेपूर तुम्ही फायदा घ्या. ओके, थँक्यू.